1 ऑगस्टपासून पेट्रोल डिझेल खरेदी बंद करणार असल्याचं फेडरेशन ऑफ पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या मुंबईतल्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे। हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीच्या सहभागाला पामपेडाचा विरोध आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याचं कळतंय। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। पामपेडाचे अध्यक्ष उदय लोध सध्या आपल्याबरोबर आहेत। उदयजी, स्वागत। आपलं काय नेमका निर्णय घेतलाय? आपल्याला अंमलबजावणी करणं अवघड जाणार आहे का? नमस्कार। हा जरी जनतेच्या हिताचा निर्णय असला तरी याच्या अंमलबजावणीमध्ये आम्हाला गुंतवणं ही अत्यंत मोठी चुकीची गोष्ट आहे। आम्ही व्यापारी आहोत। आमचा या अंमलबजावणीला कोणताही कायदेशीर सहभाग होऊ शकत नाही। आमचे राज्यभरातले 4,500 डीलरचे प्रतिनिधी आज मुंबईत उपस्थित होते आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची भीती निर्माण आहे। जर आम्ही कायदा पाळला, हा GR पाळला, तर आम्हाला पब्लिक कडून मार पडायची शक्यता आहे आणि जर नाही पाळला तर सरकारकडून आमच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। या दोन्ही गोष्टी कसंही केलं तरी आम्ही अडचणीतच आहोत। त्यापेक्षा सरकारने या अंमलबजावणीमधून पेट्रोल पंप हा विषय बाजूला करावा, अन्यथा 1 तारीखपासून आम्ही आमची खरेदी बंद करून व्यापार थांबवणार। ठीक, धन्यवाद उदय लोध आमच्याशी बोलला त्याबद्दल। पामपेडाचे अध्यक्ष उदय लोध आपल्यासोबत होते। अंमलबजावणी करणं अवघड जाणार आहे। हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। पेट्रोल हवं असेल तर हेल्मेट असणं आवश्यक आहे दुचाकीस्वारांना आणि त्यामुळे ही हेल्मेट सक्ती जी केली आहे त्याची अंमलबजावणी पेट्रोल पंप चालक करू शकणार नाहीत असं या पामपेडाच्या आजच्या बैठकीत सर्वांचंच मत पडलं आणि त्यामुळे 1 तारखेपासून जर ही अंमलबजावणी करायची असेल तर पेट्रोल डिझेल खरेदी करणार नाही असा निर्णय या बैठकीत झालाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।